दिनांक 31 जुलै. कथेचं शीर्षक आहे असले साधू पण चांगले. महाराजांच्या दर्शनास कोणी एक गृहस्थ आला. त्यावेळी महाराजांना पक्वान्नांचा नैवेद्य भरवण्यात येत होता. ते पाहून त्या गृहस्थास वाटले, खाण्यापिण्यासंबंधाने महाराजांची काय ही चैन चालली आहे. असले साधू पण चांगले. आपणही साधू झालो असतो तर फारच बरे झाले असते. हे विचार त्याच्या मनात येता क्षणीच महाराजांनी तो नैवेद्य खाण्याचे बंद करून लाल मिरच्या मागवल्या व त्या चराचर खाण्यास सुरुवात केली. ते पाहून तो गृहस्थ घाबरला व भयाने कापू लागला. महाराजांचे पायावर डोके ठेवून अनन्य भावाने शरण गेला. शय्या भूमितलम दिशोपी वसनम ज्ञानामृतम भोजनम ही महाराजांची वृत्ती होती. महाराज भोग विवर्जितच होते. कधी ते पक्वान्ने खाताना दिसत, कधी ते हुक्का ओढताना दिसत, कधी ते लोड तक्क्या शिरणा घेऊन मजेत पहुडलेले दिसत. त्यामुळे समाजातील काही संशयखोर व टवाळखोर लोकांना टीका करण्याची आयतीच संधी मिळत असे. अशा प्रकारचे लोक सर्व काळात असतात. त्यांच्यामुळे महाराजांच्या थोरवीला, त्यांच्या संन्यस्त वृत्तीला कसलीच बाधा येत नसे हे खरे. कारण अशा प्रकारची टीका अज्ञानजन्यच असते. पूर्ण विचार न करताच अशा वृत्तीचे लोक टीका करताना आढळतात. त्यावेळचे कशाला, नुकतीच एका वृत्तपत्रात अशा प्रकारच्या एका व्यक्तीने शेगावच्या गजानन महाराजांच्या चिलीम ओढण्याच्या तस्वीरीवरून गैर लागू टीका केली आहे. त्याचे म्हणणे असे की चिलीम ओढणाऱ्या गजानन महाराजांची पूजा अर्चा होत असल्याने चिलीम ओढणे हे आरोग्यास घातक नाही असा चुकीचा संदेश समाजात जातो व अल्पवयीन मुले धूम्रपानाच्या व्यसनात बळी पडतात. हा गृहस्थ नास्तिक आहे हे त्याच्या लिखाणावरून कळले. त्याबद्दल कोणाची काही हरकत असण्याचे कारण नाही. परंतु त्याने ज्या पद्धतीने धूम्रपान निषेधाचा सूर काढला आहे तो पाहता त्याचा उठवळपणाच अधिक दिसतो. श्री गजानन महाराज काय, पण कोणीही संत पुरुष चिलीम गांजा ओढताना दिसले म्हणून भाविकपणाने समाजातील कोणीही कोणत्याही वयोगटाची व्यक्ती व्यसनी झाली असे आजवर घडले नाही. तसे पाहून गेले तर चित्रपट, टीव्ही, व्हिडिओ कॅसेट, जाहिराती याद्वारे आरोग्याला घातक आणि काम उत्तेजक प्रदर्शन जे रोज दिवसाचे 24 घंटे केले जाते त्यावर हे महाशय का तुटून पडले नाहीत. गुटखा, सिगरेट, दारूच्या जाहिरातींनी समाजाचे आरोग्य सुधारले आहे काय, त्याचा विचार ही मंडळी कधीच करीत नाहीत. अर्थात त्यांच्या टीकेची दखल कोणीही घेतली नाही हा भाग वेगळा. महाराज तर सर्व भोगातून मुक्त झालेले आहेत. त्यांच्या भोगविवर्जित वृत्तीसंबंधी 100 वर्षापूर्वीच्या एका ग्रंथातील उद्बोधक मजकूर इथे पाहणे उचित ठरेल. त्या ग्रंथातील मजकूर असा: अन्नाविषयी निरीच्छ या शब्दाची व्याख्या करताना अमुकच प्रकारचे अन्न पाहिजे असे नाही, किंवा अन्न हवेच किंवा नकोच असेही नाही. म्हणजेच अन्न असल्यास चालेस, नसल्यासही अडणार नाही. या व्याख्येप्रमाणे पाहता इच्छा ही गरजेवर अवलंबून आहे. ज्याला गरज नाही किंवा ज्याने गरज मोडून टाकली तो निरीच्छ झाला. आता ज्या पुरुषाने गरज मोडून टाकली त्या पुरुषास निरीच्छ म्हणण्यास कोणती हरकत. दुसरे असे की मिष्ठान्नापासून होणारे कामविकार ज्याला बाधा करू शकत नाही त्याला अन्नाविषयी निरीच्छ का म्हणू नये. तिसरे, जो मिष्ठान्नही भक्ती करून खातो व कडू व तिखटही त्याच भक्तीने खातो त्याला अन्नाविषयी निरीच्छ म्हणण्यास कोणती हरकत आहे. गोड आणि तिखट हे ज्या पुरुषास एकाच गोडीत लागू लागले त्याला इच्छा ती कोणती राहिली. याच काय, पण कोणत्याही बाबतीत अगदी पैसा अडका, कपडा लत्ता, मठ मंदिराची सत्ता या बाबतही महाराज पूर्ण अलिप्तच होते. महाराजांच्या दर्शनास गेलेल्या लोकांची संख्या जी काढली आहे त्या संख्येच्या मानाने पाहून गेले असता प्रत्येक मनुष्याने महाराजांपुढे सरसकट निदान 8 आणे ठेवले अशी जरी कल्पना केली तरी 2 लक्ष रुपये महाराजांपाशी जमले असावेत असा अदमास होतो. परंतु एका पैशापासून तो हजारो रुपयांपर्यंत महाराजांपुढे येत असूनही त्याकडे कधी अभिलाषेने महाराजांनीही पाहिले नाही. उलट त्यांच्यापुढे आलेला पैसा हाती लागेल त्याने लांबवावा असेच आजपर्यंत घडत आले आहे.
कारण महाराजच याबाबत पराकाष्ठेचे निरीच्छ असल्याने त्यास कोणी वारसच नव्हता. महाराज पक्वान्न खात असता असे हे साधू पण चांगले असे वाटणाऱ्या त्या गृहस्थाचे विचार उथळच होते आणि मनही कोतेच होते, यात काहीच शंका नाही. महाराजांना पैशा अडक्याची, अन्नाची, कपडा लत्त्याची मुळीच गरज नव्हती हे खरे. त्यांची निरीच्छता परमावधीची होती हेही खरे. त्यामुळे त्यांचे पुढे जमणाऱ्या, त्यांच्या नावे येणाऱ्या चीजवस्तूचे वारसदार आपण होऊ शकत नाही हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ज्या समाजाकडून ते द्रव्य येते त्या समाजाच्या कल्याणासाठीच त्या द्रव्याचा उपयोग होणे उचित ठरते हे कोणीही विसरू नये. शिक्षण आणि आरोग्य या समाजाच्या आत्यंतिक गरजा आहेत. तिकडेच त्यातील पै न पै खर्च व्हावयास हवी. निरपेक्षपणे आणि निरीच्छपणे तसे वागणारेच महाराजांचे खरे वारसदार असतील. तेच खरे साधू असतील हे नक्की. धन्यवाद.